समर अंशुमनला अशी काय वॉर्निंग देतो की त्याच्या पायाखालची जमीन सरकते, पण त्यानंतर मात्र तो चिंगीला सल्ला देतो. आता नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं, अंशुमन समरकडे येतो आणि त्याला खूप पटवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर त्याच्या बोलण्याने अंशुमनही हळवा होतो, पण स्वानिधी मात्र चिंगीच्या बाजूने लढत असते आणि अंशुमन समरला इमोशनल ब्लॅकमेल करत असतो. हा माणूस एवढा चॅप्टर कसा असू शकतो याचं स्वानंदीला आश्चर्य वाटतं आणि ती पण अंशुमनला बरोबर त्याच्याच शब्दाच्या जाळ्यात अडकवते. जे अंशू म्हणतो, दादा यात माझी काही चूक नाही आहे, तेव्हा स्वानंदी म्हणते, मग कर चिंगी आणि तिच्या बाळाचा स्वीकार. आता अंशूला चांगलाच झटका बसतो आणि तो आकरून बघत असतो. स्वानंदी म्हणते, बोल ना, करतोस का चिंगी आणि तिच्या बाळाचा स्वीकार? समोर म्हणतो अंशुमन, स्वानंदी मॅडम काय विचारताय, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दे. अंशू म्हणतो, दादा ही बघ ना वहिनी काय विचारते, त्या चिंगीचा स्वीकार मी आयुष्यभर एका मोलकरणीसोबत राहू? अरे लोक काय म्हणतील, तुला नावं ठेवतील. समर राजवाड्याच्या भावाने एका मोलकरणीशी लग्न केलं. अरे दादा हिला काय कळायचं, समाजात आपली एक इमेज आहे. समोर म्हणतो, त्या मुलीला फसवताना हे सगळं तुझ्या ध्यानात नाही आलं का? स्वानंदी म्हणते, राजवाडे याला फक्त मजा मारायची होती, बाकी काहीच नाही. अंशू म्हणतो, दादा मी सांगतोय ना, ती मुलगी खूप चॅप्टर आहे. मला तर असं वाटतं ह्या सगळ्या उद्देशानेच तिने मला फसवलं. खरं तर माझ्याच ध्यानात यायला पाहिजे होतं. स्वानंदी म्हणते, अंशू तू काय बोलतोस, तुला तरी कळतंय का? तो म्हणतो, वहिनी मला चांगलंच कळतंय आणि त्या चिंगीचं काय करायचं ना ते मी आता बघतो. तिच्यामुळे माझं लग्न मोडलं हे मी कधी विसरणार नाही आणि मी आयुष्यात कधी तिचा आणि तिच्या बाळाचा स्वीकार करणार नाही. आता तिची वाट कशी लावायची हे मला चांगलंच माहिती आहे. समोर म्हणतो, अंशू चिंगीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. तिच्या केसालाही धक्का लावला ना तर मी तुला सोडणार नाही, याद राख. इकडे स्वानंदीचे बाबा बोलतात, तो अंशुमन अजिबात चांगला मुलगा नाही आहे. नाही तो चांगला मुलगा, माझ्यासोबत त्याने पण एकदम शांत होतात. आधीर म्हणते, बाबा त्याने काय केलं? बाबा म्हणतात, नाही काहीच नाही. मंदाकिनी म्हणते, खरं खरं सांगा, त्या मुलाने तुमच्यासोबत काय केलं? मला तर त्याच्यावर पहिलेच संशय होता, त्यानेच तुम्हाला ढकललं ना? बाबा म्हणतात, मंदा असं काही झालेलं नाही, तू काही तर्क लावू नकोस. आधीर म्हणते, बाबा खरं खरं सांगा, काय केलं अंशू दादाने? चिंगी अंशुमनकडे येते. अंशुमन म्हणतो, का आलीस तू इथे? मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे. काय गे, माझं लग्न मोडून तुला समाधान नाही झालं? चिंगी म्हणते, अंशुमन अहो असं काय बोलताय, तुमचं तर माझ्यावर प्रेम आहे, तुम्हाला लग्न करायचं नव्हतं ना? अंशुमन म्हणतो, तुझ्यावर प्रेम माय फूट? काय गे तू विसरलीस का, तू एक फडतूस मोलकरीने. आणि एक लक्षात ठेव, परत माझ्या रूममध्ये नाही यायचा, मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे. माझं लग्न मोडून तू खूप मोठी चूक केली. चिंगी म्हणते, माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही ह्या बाळाला तरी नका देऊ. स्वानंदी दुधाचा ग्लास घेऊन चिंगीच्या रूममध्ये येते. तर रूममध्ये खूप अंधार असतो. ती ग्लास टेबलवर ठेवते आणि पडदा बाजूला करते, पण चिंगी काय रूममध्ये नसते. स्वानंदी विचार करते, चिंगी कुठे गेली? चिंगी अंशुमनला म्हणत असते, अहो ह्या सगळ्यामध्ये ह्या बिचाऱ्या जीवाचा काय दोष आहे? अंशुमन म्हणतो, तुझ्या पोटात आहे ना, हाच दोष आहे त्याचा. चिंगी म्हणते, तुम्ही असं का बोलताय माझ्याशी, मला खूप त्रास होतोय, मी असं काय करू की तुमचा माझ्यावरचा राग जाईल? अंशुमन म्हणतो, एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे, जायचं आणि अबॉर्शन करायचं. हे ऐकून चिंगी चांगली शॉक होते आणि म्हणते, अंशुमन अहो हे काय बोलताय, तुम्ही आपल्या बाळाला मारायला सांगताय? अहो तुम्ही असं कसं करू शकता? अंशुमन म्हणतो, मी अजून काय करू शकतो ना हे तुला माहिती नाही. आणि एक लक्षात ठेव, मी हे माझं बाळ मानत नाही. काय गे, आपलं बाळ करायला आपलं लग्न झालं आणि जन्मात तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाही. त्यामुळे तुझ्याकडं आता एकच पर्याय, अबॉर्शन. चल निघ इथून, परत तोंड दाखवू नकोस. माझ्या आयुष्याचा सगळा खेळ करून ठेवला. चिंगी आता रडत बाहेर जाते आणि स्वानंदी बघते. मनात म्हणते, ही अंशुमनच्या रूममधून आली आणि विचारते, चिंगी काय झालं, तू का रडतेस? चिंगी म्हणते, काहीच नाही वहिनी. ती म्हणते, चिंगी बाळा, लपून ठेवायचे काय परिणाम होतात एकदा तू भोगलेत, त्यावेळेस पण मी तुला वारंवार सांगत होते, चिंगी जे काय असेल ते मला सांगत जा, पण तू नाही सांगितलं आणि आता पुन्हा तीच चूक करतेस. चिंगी आता रडायला लागते. स्वानंदी म्हणते, रडू नकोस बाळा, बोल काय झालं? आता चिंगी स्वानंदीला सांगून टाकते. स्वानंदी म्हणते, हा मुलगा कधीच सुधारणार नाही. अंशुमन, मलिका आणि अर्पिता बोलत असतात. मलिका म्हणते, ह्या स्वानंदीला मी सोडणार नाही, तिने माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं. आणि काय रे अंशू, तुला काय गरज होती त्या मोलकरणीच्या नादी लागायची? मी तुला वारंवार सांगत होते, शांत बस शांत बस. असं वाटलं होतं
ती श्रीमंत मुलगी तुझ्या लाईफमध्ये येईल, तुझं लाईफ बदलेल, तुला या समोरचे पाय नाही पकडावं लागणार. अर्पिता म्हणते मॉम हे सगळं त्या स्वानंदीमुळे झालं. आणि बघितलंस दादा पण तिचं ऐकायला लागला. मल्लिका म्हणते हा समोर माझ्या शब्दाच्याही पुढे नव्हता. मी जसं त्याला वाकवायची तसं तो वाकायचा. आज पहिल्यांदा त्या स्वानंदीमुळे त्याने माझ्यावर आवाज चढवला. याची शिक्षा तिला भोगावीच लागणार. अंशू म्हणतो ती स्वानंदी तर माझी जाम डोक्यात जाते. मॉम तू फक्त परवानगी दे, तिचं काय करायचं ना मी बघतो. मल्लिका म्हणते तुला सांगून ठेवते तू आता काही करायचं नाही. एकदा काय दिवे पाडले ते खूप झाले. माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवलं. मी एवढं सगळं छान जुळून आणलं होतं. ती चिंगी, त्या चिंगीला तर मी असा धडा शिकवणार ना, तिला जन्माची अद्दल घडवणार. अंशू म्हणतो अद्दल तर मी तिला घडवणार. आता अंशुमनचा चेहरा तर समोर आला. तुम्हाला काय वाटतं ह्या मल्लिकाचा खरा चेहरा समोर यायलाच हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.